त्यामुळे आता पहिल्यासारखं गटातटाचं राजकारण काय राहिलं नाही. जे विकास होतोय त्या विकासावर माणसं मतदान करणार. व्यक्ती बघूनच करणार मग करणार. आता वाटतंय काँग्रेसची आहे. नाहीतर इथं सत्ता वेगळी आणि तिथे सत्ता वेगळी म्हणलं तर कसा विकास होणार. सया व्हायला पाहिजे, पोरांची शिक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजेत, हे व्हायला पाहिजेत हो. ते पैशाचा खेळ चाललाय. भाजपवाला, शिवसेना, एकनाथ शिंदे पैशाच्या जोरावर सत्ता त्यांच्याकडे लोकशाही ही झाली आहे म्हणायची. आज रात्री काँग्रेसमध्ये, सकाळी भाजपमध्ये, दुपारी शिवसेनेत. नेतं काय व्हायला म्हणतात का, नेतं रात्रीत बदलतात. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी काय करायचं हे कार्यकर्त्यांनी समजायला झालंय. नेमकं आपण जायचं कुणाकडं असा विषय झाला. जनताही काय माहिती आहे का, जनतेचा कौल कसा आहे, पैसा तिकडे खोबरं तिकडे चांगलं त्याच्याशिवाय काय. रात्री काँग्रेसमध्ये आहे, तो सकाळी भाजपमध्ये असतो. पैसे खाणारा खाऊन ते तिकडे समाजाची कामं करणारा पाहिजे. काय करत होती लाडक्या बहिणा पैसे सांगा. मग तुमचं राजकारण राजकारणासाठीच पैसे वाटप चाललंय सरकारचं. 100% मतदान होतंय. फक्त वीर मशीन जर असं चेक करायला लागतंय किंवा वीर मशीन बंद करायला लागतंय तर काँग्रेसला मतदान 100% होणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व गावामध्ये आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जातोय, तेथील गावांचा अभ्यास करतोय, त्या गावांचा झालेला विकास, होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि आज मी पोहोचलोय पाडी खुर्द या गावामध्ये. तर जाणून घेऊयात या गावातील नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत, त्याचबरोबर या गावचा कितपत विकास झालाय, होणाऱ्या सदस्याकडून गावच्या नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तर आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. पण बघताय माझ्या बाजूला काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. निवडणुका होणार आहेत, काय विकास झालाय का इथला? काय विकास झालेला नाही. समस्या काय तिथं? समस्या रस्ते, गटर, पाणी 20 मिनिटं येते. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? आता वाटतंय काँग्रेसची आहे. का काँग्रेसच का? आणि आता ते न ते हे काय केलं तर काँग्रेसला मत देतील का लोक? काँग्रेसला देणार. काय कोण कोण इच्छुक कोण आहे इथलं? आमच्या गावातले काँग्रेसमधून कोण इच्छुक नाहीत, बर भाजप पण नाही. बर. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य, कसा असावा? चांगला असावा, काम करणं असावा. याआधी प्रशासक होतं, त्यानं काय केलंय काय? प्रशासकानं काय केलं? काहीच काय. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल निकालाच. या निवडणुकीत ज्याचा पैसा आहे त्याचं सत्ता होणार. खूप वर्षांनी निवडणुका होत आहेत. याआधी प्रशासक होते, प्रशासकांनी काय केलंय का? प्रशासकचं काही काम झाल्यासारखं वाटतच नाही सोडा. कुठल्या तर म्हणजे आता इलेक्शन ही लागलीच पाहिजे, लागायलाच पाहिजे. गावातल्या समस्या काय आहेत? तसं बघ तर गावाला एखादं मोठं क्रीडांगण पाहिजे. म्हणजे आमच्या इथले लोक आता इकडे तिकडे पळायची जातात. आपले ग्रामीणमधली शाळेतली पोरं आहेत, प्रॅक्टिस करायला जातात. एक मोठं क्रीडांगण व्हायला पाहिजे. आता आमच्या इथे गावात एक क्रीडांगण आहे, पण त्याला अजून त्याचं काम बाकी आहे. ते प्रश्न मार्गी लावायला पाहिजे. एकंदरीत काय सांगाल की कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? आता सत्ता बघायला तर वरती केंद्रात, राज्यात आणि आता जर नगरपालिका, महानगरपालिका बघितलं तर सत्ता आहे भाजप, शिवसेना, शिंदेगड. ती सत्ता आली तर मागचा सगळ्या म्हणजे विकास होईल. नाहीतर इथं सत्ता वेगळी आणि तिथं सत्ता वेगळी म्हणलं तर कसा विकास होणार. लोक भाजपला मतदान करतील का? 100% करतील. ग्रामीणमध्ये गटातटाचं राजकारण चालतं असतं, चालते की. कारण आता काय झालंय, पहिला काय लोकांना वाटत होतं की संस्था गट असायचे. म्हणजे संस्था गट म्हणजे काय, पहिला जिल्हा परिषद असून दे, गोकुळ असून दे, काय परत महानगरपालिका असून दे, त्यावेळी काय व्हायचं की लोकांना, शेतकऱ्यांना काय वाटायचं की बाबा एखाद्या संस्थेचा चेअरमन असतोय, व्हाईस चेअरमन असतोय, सेक्रेटरी असतोय. त्यांना माहीत नव्हतं की बाबा ते वर्ण केंद्रातनं पैसे आपल्याला शेतकऱ्यांना मंजूर होतात. म्हणा कमा असून दे, आपलं कर्ज असून दे, काय असून दे, ते केंद्रानं कुठल्याही बँकेत गेलं तर आपल्याला केंद्रातून मिळू शकते कमा वगैरे ऊसावरती.
ते पहिला काय लोकांना माहिती नव्हतं. त्यावेळी इथं कसं होतं, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. कारण लोकांना माहीत नाही की बाबा आपल्याला वरणच मिळते. ते संस्थेतला काही चेअरमन असून दे किंवा सेक्रेटरी असून दे, ह्यांच्या घरातलं कोणी आणून देत नाही, वरणच द्यायला चालू आहे. त्यामुळे काही विषय नाही. आपण कुठल्या महाराष्ट्र बँक असू दे, HDFC असू दे, कुठली केंद्रीय बँक असू दे, शासकीय बँक असू दे, ते देऊ शकतात. आपले कागदपत्र क्लिअर असले की देऊ शकतात. त्यामुळे आत्ता लोकांना हे समजायला लागले की आपण कुठल्याही बँकेत गेलो तर आपल्याला कमी मंजूर होतोय. त्यामुळे आता पहिल्यासारखं गटातटाचं राजकारण काय राहिलं नाही. जे विकास होतोय त्या विकासावर माणसं मतदान करणार. आता सगळं तेच चालू आहे. कसा असावं जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य आत्ताचं बघायला गेलं तर बाबा सार्वजनिक ठिकाणी मी खाली उतरून ग्राउंड लेवलला काम करणारा पाहिजे. हां. खाली गाडीने उतरून म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारा पाहिजे. याआधी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काय केलंय? याआधी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कामं केलेली आहेत, नाही असं नाही. तर तरी पण जरा आता नवीन काय तर नवीन चेहरे आहेत, नवीन लोकांना चान्स द्यायला पाहिजे. नवीन चेहरा म्हणून कोणाकडे बघताय? आता नवीन चेहरे म्हणलं तर आमच्या गावातले डॉक्टर KN पाटील आहेत, आमच्या गावातले राजू सूर्यवंशी आहेत. परत आता नवीन आणि विश्वासदारांचे चिरंजीव सचिन पाटील आहेत. परत हे पिंटू सूर्यवंशी आहेत बीडचे. म्हणजे आता खाली लेवून जर म्हणजे आता त्या लेवलला आपल्याला तर सगळीच त्या राजकारणात चांगली लोक आहेत. ही आता डॉक्टर KN पाटील म्हणा, सचिन पाटील म्हणा, पिंटू सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी. परत अजून बरेचसे इच्छुक आनंदराव पाटील म्हणून कोणतं आहेत बीडचे, ते पण इच्छुक आहेत. तर त्या लोकांनी ग्राउंड लेवलला काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. खूप वर्षांनी होती इलेक्शन, नेमकं काय वातावरण आहे आणि म्हणावं तसा विकास झालाय का इथला? झाला की तसा विकास झाला, रस्ते झाल्यात. आता थोडं व्हायचं राहिलंय. हां. एवढंच. काय समस्या काय तिथल्या? समस्या काय, आता रस्ते चांगलं व्हावं, गटरे चांगल्या व्हाव्यात, हे समस्या. बाकीचं याआधी प्रशासक होतं त्याने काय केलंय का? नाही काय केलं. तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य काय चांगला नीट हे असावा, कामं करणारा असावा, गोरगरिबांची कामं करणारा असावा. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? तसं काय आता कोणाची सत्ता आली तरी तिने पक्षाचं काम करावं एवढंच. ग्रामीणमध्ये जास्त गटातटाचं राजकारण चालतंय, काय सांगाल याबद्दल? काय सांगणार आता त्याच्याबद्दल? गटातटाचं राजकारण आहेच की. 2 पार्टी आहेत, 2 वेगळे पार्टी आहेत. एक काँग्रेस, भाजप, असे वेगळ्या पार्टी आहेत. लोक यावेळी कोणाला मतदान करतील? आता काय करतात बघूया. आता लोक कोणाला काँग्रेसला करतील. काँग्रेसला एवढी पसंती का? असंच की काँग्रेस पहिल्यापासून आहे म्हणून करतात. आता काय अजून भाजपचं आमच्या गावात कोण नाही. काय काय केलंय काँग्रेसनं? काय केलं कुठलं? काहीच केलेलं नाही. तरी पण हे आहे. या निवडणुकीत लोक पक्ष बघणार का व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणार. बघणार. कोण आहे कामाची व्यक्ती कोण आहे? तर कोण आता अजून काय उभारलेलं त्याची अजून नावं नाही माहिती. त्यामुळे काय काय वाटते तुम्हाला? कसा आहे विकास झालाय काय? विकास व्हावा माणसं अजून काय कुणाला जाहीर दिलेलं नाही तिकीट. 3 पक्षांनी मागितले, पिंटू सूर्यने मागितले, आबाजीने मागितले, आमच्या गावकऱ्याने मागितले, पण ते अजून कुणाला कोणी तिकीट अजून जाहीर केलेलंच नाही. प्रत्येक जण म्हणजे मला पाहिजे, ह्याला पाहिजे, पण ते सगळं मिळून चांगलं व्हावं. कुणाला तर तिकीट देऊन एक माणूस चांगला यावं, नेता पाहिजे चांगला, माणसाचा इच्छा असला पाहिजे, व्हावा पाहिजे. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? चांगला असावं हो. पण आता अमर पाटील आमचा इथं पाडळीनं गेला, नवीन आला नाही. आता नवीन बदललं गेला हो. त्यामुळे आता नवीन बदलल्यामुळे अजून कोण शिट्या कोणाला दिलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे कोण येणार अजून काय सामनाला कसं सांगणार तुम्ही? काय समस्या आहे तिथल्या? समस्या काय आहे? सया व्हायला पाहिजे, पोरांची शिक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजेत, हे व्हायला पाहिजेत हो. कुठल्या पक्षाची सत्ता यावी वाटते? आता पक्षाही येणार, कशी येणार, कुठल्या येणार ते सांगता येणार नाही कोणालाच. लोक कुणाला मतदान करतील? व्यक्ती बघूनच करणार मग मतदान करतील. करणार. नवा चेहरा कोण आहे काय? सगळं नवं चेहरा आहेत. जुना चेहरा आता कोणच नाही. नव्या चेहऱ्यामुळे आता कोण येईल काय सांगता येत नाही. विकास त्या मान्यानं झालेला नाही आहे. बरं, याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केलंय काय? प्रशासकांना केली कामं केली प्रशासकाला. काय काय केलं? रस्ते वगैरे केले. हेच की, बाकी काय आता गावात गटार रस्त्याच्यावर काय आहे हेच आहे, बाकी काय नाही. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत आता बघायला गेलं ते पैशाचा खेळ चाललाय. भाजपवाला, शिवसेना, एकनाथ शिंदे, पैशाच्या जोरावर सत्ता त्यांच्याकडे लोकशाही ही झाली आहे म्हणायची.
आता हे पैशाची हुकुमशाही चालली असा त्याचा अर्थ आहे. आणि 95% लोकांना मताचा अधिकार बदलून त्याचा उपयोग होत नाही EVM मशीनमुळं. हो, EVM मशीनमध्ये काय करतील का सांगता येत नाही. असं झालं का तुमच्या? जनता यावेळी कुठल्या पक्षाला मतदान करेल? जनताही काय माहिती आहे का, जनतेचा कौल कसा आहे, पैसा तिकडे खोबरं तिकडे चांग पडलं, बर त्याच्याशिवाय काय आहे? आता खरे व्यक्ती बघूनच मतदान होणार. विकास करणारा पक्ष कोणता? विकास करणारा पक्ष म्हणत आता सगळी सारखीच झाली आहेत. भाजपमध्येच काँग्रेसमध्ये गेले, नाव बदलले तेवढेच. खरं बघायला त्यांनी घ्याय नको पाहिजे, त्यांना घेऊन चोरांचा उलटा बाजार चालला या जगात. आणि सर्वसामान्य सुशिक्षित जी लोक आहेत, ग्रॅज्युएशन, ती या मतदानच्या बाबतीत नाराज आहेत. का? त्या आपल्या मताला किंमत नाही, म्हणजे चांगले माणूस निवडून येत नाही. कार्य या निवडणुकीत काय होईल? तसं काय सांगता येत नाही. बहुतेक करून काँग्रेस बसणार, तसेच राजस्थानची बसणार. का माहीत? काय कामं केलं? पहिला प्रश्न आहेच होतं, असून येऊन दे नाही येऊन दे, गावावर लक्ष आहे होते जे. आता लक्षात आलं का? हेच महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषदेचे सर्वसामान्य लोकांना मिसळून काम करणारा पाहिजे बघा. पैसे खाणारा खाऊन ते तिकडे खरं समाजाची कामं करणारा पाहिजे. आता काय करतात, 50% कामं करतात, 50% बोंबला लावतात, का मेहरबान करत नाहीत म्हणतात. पैसे दिले आम्ही निवडून आले, तुम्ही आम्हाला विचारायचं नाही असं स्पष्ट म्हणतात. तर काका काय सांगशील या पाडी खुर्द गावच्या समस्या काय? समस्या रस्ते, गटारी बर गटारी व्यवस्थित नाही. बर रस्ते जवळ 10-12 वर्षापूर्वी केलेले आहे. बर रस्त्याचे प्रॉब्लेम भयंकर आहे. मेन रस्ता पाटे आंबेडकर चौकापासून खाली भैरवनाथ मंदिरापर्यंत तो एक रस्ता बाद आहे. तो वरचा गोविंद पाटील चौक ते खाली स्मशानभूमीपर्यंत तो एक रस्ता करायला लागतो. पुढाऱ्यांनी काय करायचं नाही? काय लक्षच नाही, बर कुणाचंच लक्ष नाही. बर मग याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषद, आता निवडणूक आहेत. हा, काय काय वातावरण आहे आता? वातावरण काय आता इलेक्शन झाल्यानंतरच कळणार. या निवडणुकीत लोक कुठल्या पक्षाला मतं देतील? अजून काय नाही, आता इलेक्शन जाहीर झालं. उमेदवार उभारलं नेमकं कुठं आहे ते काय पाहिजे. बरोबर. एकदा भाजपमध्ये जातात, एकदा काँग्रेसमध्ये जातात. रात्री काँग्रेसमध्ये आहे तर सकाळी भाजपमध्ये असतं. आता कसं ठरणार आपण ते? बरोबर ना. याआधी प्रशासक होतं सर, तिने काय कामं केलं पाहिजे? कामं तशी गावात झाल्यात, गलीतलं प्रत्येक गलीत बऱ्यापैकी रस्ते झाल्यात, RCC रोड झाल्यात. फक्त मेन रोडचं अजून कामं झालेली नाहीत. मेन रोड अजून करावं लागतात. तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य कसा लोकांची कामं केली पाहिजेत. म्हणजे जे कसं आहे, जे जनतेला आपलं जे पाहिजे आहे बऱ्यापैकी ते कामं म्हणजे 100% राहू देते, 80% तर कामं ते झाली पाहिजेत असं आमचं मत आहे. कोण कोण इच्छुक आहेत काय? म्हणजे इच्छुक म्हणजे काय मला समजलं नाही. कोण कोण इच्छुक आहेत या सगळ्या निवडणुकीत? पक्षाचेच आहेत. सगळ्या पक्षाचे आहेत, काय अडचण आहे. अजून नाव काय त्यांची फक्त झालंय अजून त्यांची नावं फिक्स झालेली नाहीत. तुम्हाला काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर विकास होईल? आम्हाला तर म्हणजे आम्हाला 100% वाटतं की काँग्रेस पक्ष आला पाहिजे तरच विकास होणार. काँग्रेसला मतदान करतील का लोक? करणार की करतील. 100% मतदान होतंय. फक्त ईव्हीएम मशीन जर असं चेक करावं लागतंय किंवा ईव्हीएम मशीन बंदच करावं लागतंय तर काँग्रेसला मतदान 100% होणार. आता तुम्ही पंजाबमध्ये बघितलं असाल, पंजाबमध्ये निगम सेवामध्ये मतदान जे खेडेगावमध्ये झालं तर फक्त एका गावामध्ये फक्त एकच बोट भाजपला पडले. याचा अर्थ कुठेतरी आपण ईव्हीएम मशीन चुकते आपलं, त्यात फक्त बदल करायला पाहिजे, बाकीचा काय विषय नाही. बरं, या निवडणुकीत नेमकी चुरस काय असणार आहे सर, काय वाटते तुम्हाला? आता चुरस काय हा कार्यकर्ते का त्यांचं आहे ते काम करणारच. कारण ग्रामीण भागात गटातटाचं राजकारण जास्त चालते नाही असते बरोबर, फक्त असं नेत्याने एका जागात राहिलं पाहिजे. आज एकनिष्ठ राहिलं एकनिष्ठ राहिलं पाहिजे. नेतं काय व्हायला म्हणता का, नेतं रात्रीत बदलतात. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी काय करायचं हे कार्यकर्त्यांनी झालंय नेमकं आपण जायचं कुणाकडं असा विषय झालाय. काय वाटतं तुम्हाला? होय, नेते एकनिष्ठ राहील पाहिजे. नेतेच बदलतात पैशासाठी, स्वार्थासाठी. त्यांना जनतेचा विकासाचं काही नाही. फक्त त्यांना पैसे अजिबात फक्त स्वतः स्वार्थ, माझं कसं नाव होईल, कसा पैसा मिळेल, पैशातनं सत्ता, सत्तेतनं पैसा, ह्याच्या पलीकडे ही काही नेते मंडळी करत नाहीत. जनता काय करणार?
आज रात्री काँग्रेसमध्ये, सकाळी भाजपमध्ये, दुपारी शिवसेनेत. मग काय करायचं? मग ह्या निवडणुकीत काय होईल? काय थोडा बदल होईल. काँग्रेसला लोकमत अनुकूल आहे. काँग्रेस काय केले काँग्रेसने? काँग्रेसनं भरपूर केलं. काँग्रेसने सगळं केलंय. काँग्रेसनं भरपूर केलं. हिने काय केलं? या आयत्या पिठावर आंघोळी वाढायला लागल्या. लोक म्हणतात भाजपनं आजचे दिन आणलं म्हणतात. आजचे दिन कुठलं? सगळे आजचे दिन म्हणजे जातीवाद काय? आणला भाजपनं. माणसाचा आजचे दिन काही नाही. मुस्लिम लोकांकडे बघताना माणसं म्हणजे वाईट नजर आता बघायला येतात. काय मुस्लिमांनी कोणाच्या चोऱ्या करणार, कोणाचं लुटाय नाही, कुणाला कधी मारले नाही, कोणाचं भांडण नाही. तुम्ही बघा आपल्या देशामध्ये जातीयवादासाठी जेवढी लोक म्हणजे देश लुटून पळून गेले आहेत ती हिंदू लोकच आहेत. एक सुद्धा मुस्लिम लोक असा जगा म्हणजे भारतामध्ये देशात लोकांशी बुडवून एक सुद्धा मुस्लिम गेलेला नाही. तरी पण कसं आलंय, फक्त राजकारण काय चालू आहे, हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम. जाती जे काय वाटते तुम्हाला की गावचा विकास हा व्हायला पाहिजे, दुसरं काय नाही. गावात शहर आहे. पैसे घेऊन काय ते पुरत नाहीत कधी कुणाला. विकास होणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे, दुसरं काय नाही. आमचे कोण विकास करला असं वाटते? अजून ते लोक इथंपर्यंत आमच्यापर्यंत आलेले नाहीत. म्हणजे अजून त्यांचा प्रचारच चालू झालेला नाही तर पुढे बोलणार काय? असं आहे. अनेक वर्ष प्रशासक होतं, तिने काय कामं केल्यात का इकडे? अजून तरी आमच्या नजरेमध्ये त्यांची काय विकास कामं आलेलीच नाही. काय गावच्या समस्या काय आहेत काका? गावच्या समस्या काय म्हणजे विकास बाबा, गटर म्हणा, पाण्याची समस्या, शाळेच्या म्हणा, असे. विकास झाला काय गावचा? विकास तसा झालाय पण अजून व्हायला पाहिजे. आता रस्त्यावर गल्लीतले जे आजूमधले जे गल्ल्या येतात त्या झालेल्या आहेत, पण मेन रोड जे आहे ते मेन रोड अजून झालेले नाहीत. तर मेन रोड जर म्हटलं तर एक मला वाटतं 2-2.5 किलोमीटरचा जो आहे रोड अजून झालेला नाही. हे एवढा व्हायला पाहिजे. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, तिने काय केलंय का? नाही, काँग्रेसवाल्या बाबतीत त्यावेळेला सगळे होईल. आता भाजपवर फक्त नावासाठी जे चाललंय, कोण जे तोंड बघून करतात तसंही त्यांचं राजकारण चालू आहे. अहो भाजपनं आजचे दिन आणल्यात. अहो आणून काय करायचं आहे? ज्या मागच्या 70 वर्षात जे केलंय ते हिने 10 वर्षात घालवलं मागं. आता तुम्ही बघायला गेला तर मग देश पहिला 10-15 वर्ष मागे गेला आणि आता काय बोजच गंड हे केलं म्हणजे काय कर्ज काढल्याने मग उतरायचं होतं केले. आता ह्या तुमच्या लाडक्या बहिणीला पैसे वाटप केलं, सरकारने नोकरांचं पगार सगळं थांबवलं नाही, लाडक्या बहिणीला पाठवलं. काय करत होती लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे सांगा? म्हणजे तुमचं राजकारण राजकारणासाठीच पैसे वाटप चाललंय सरकारचं. शेतकऱ्यांनी पैसे देतात. अहो शेतकऱ्यांनी पैसे शेतकऱ्यांचं घ्यायचं टक्के ह्याच्यावर इकडे वाटप त्याची करायचं. एका हातानं द्यायचं, एका हातानं काढून घ्यायचा कारभार यांचा आहे. हे असं कुठं काय किंवा हिने दुष्काळ त्यांच्या शेतकऱ्यांचा काय फायदा केला? लागवडीचं दर वाढवलं, बाकी सगळं दर वाढवलं नाही. इकडं 10 रुपये द्यायचं, 20 रुपये काढून घ्यायचं, एवढाच कारभार त्यांचा आहे. लोकांना फक्त दिसते येणे काय दिलंय द्यायच्याच. पण त्याच्यात हे जर बघायचं गेलं तर आज एका माणसाच्या डोक्यावर ठार नाही म्हटलं तर मला वाटतं एक 1-2 लाख रुपये कर्ज असणार त्यांच्या अंगावर, सरकारी कर्ज. बरोबर. या निवडणुकीत काय होईल? ह्या निवडण्याचा कसं आहे, लोक मतदान करताना करतात पण तुमच्या त्या मशीनमुळे मतदानच जाते बाजूला. त्याला लोक ते काय करणार? करणाऱ्यांचं 70 वर्ष जेवढे काँग्रेसने केले त्यातून तुम्ही जर विचार केला तर पूर्वी आपला भारत स्वातंत्र्य झालं तेव्हा काय होतं, पण काँग्रेसने 70 वर्षात काय काय आणून ठेवलं. आता मोदी म्हणतात की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं हे त्यांना जे मोदी स्वतः शाळा जे शिकले कशा शिकले, त्याने काँग्रेसने जे करून ठेवलं होतं त्याच शाळा शिकलं ना. आज म्हणतात की काँग्रेसने काय केलं. तुम्ही विचार करा तर काँग्रेसने केलंय, भाजपने आतापर्यंत काय केलं आल्यानंतर? कुठं शाळा बांधला सांगा, कुठं कॉलेज बांधले सांगा, काय केलं? हिने फक्त नावं बदलली. त्या शाळेचं नाव बदल, त्या शाळेचं नाव बदल, या रस्त्याचं नाव बदल, नावं बदलाचा कार्यक्रम तुम्ही एवढा बघित चांगला केला, पण प्रत्यक्षात तिने स्वतः काय केलं नाही. आता खर्च करायचं कशा? रस्त्यावर. अतोनात पैसा रस्त्यावरती जर शेतकऱ्याला दिला असता तर काय वाईट झालं असतं का? पण शेतकऱ्याला देणार नाहीत. रस्त्याला खर्च करा म्हणजे 10 कोटी, 20 कोटी, 100 कोटी रुपये खर्च करतील, पण शेतकऱ्यासाठी 1 कोटी रुपये द्यायचं म्हणलं तरी सरकारला जमत नाही. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? करणार 100% मतदान करतात, पण आता हे मशीनमुळे ते मतदानच जायच नाही. त्याच्यापर्यंत त्याला काय करणार? लोकांच्या मनात माप आहे काँग्रेसच यावं, कारण हितनं मागे जे कारभार जो काँग्रेसने केला आहे असा कारभार हितनं पुढे बी होणार नाही. आता भाजपला लोक मतदान करून समजा एकतर्फी जर मतदान झालं, निकाल जर लागला तरी भाजपने आताही लाडक्या बहिणीला पैसे देतात हे उद्या रुपयासुद्धा देणार नाही. ते दिलेलं सुद्धा मागं काढून घेतील अंगावर त्यांच्या कर्ज टाकून. पण आता काय जनतेला काय आता हातात लोक मिळते ह्या आनंदच वाटतो नाही.
उद्या काय होईल याचा कोण विचार करत नाही. होय, लोकांना काय माहिती आहे, आता मला किती मिळालं बाबा, मला एक आज 1500 मिळालं, 2100 मिळालं, 4000 मिळालं, आजचा खर्च भागला. पण उद्या हे पैसे ज्या टायमाला हे एकतर्फी निकाल होईल, जर समजा लागलाच बायचान्स भाजपच्या बाजूला, हे लोक दिले सुद्धा काढून घेतील. ते काय मागं राखतील असं काहीच नाही, किंवा द्यायची तर बंद होतील. तर आताच आपण पारडी खुर्द गावातील नागरिकांशी संवाद साधला. या परिसराचा झालेला विकास, होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत, कोणता पक्ष बाजी मारणार हे सविस्तरपणे आपण येथील नागरिकांकडून जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.